नाव कीर्ती नागावकर आणि माझं रिव्हिजन असतं. श्याम म्हणाला, या जगात जपावे तेवढेच थोडे. काही मोह आहेत, कोसळण्यास कडे आहेत. शक्यतो जपावे, यत्न करावे, प्रामाणिकपणे जगावे, आत्मवचन करू नये. अहंकाराचे रूप फार सूक्ष्म असते, सदैव सावध राहिले पाहिजे. श्यामचा प्रेमळ मित्र राम म्हणाला, आपण काय एकमेकास परके आहोत. तू व आम्ही तथापि एकरूप नाही का झालो? आपल्या आश्रमात आता खाजगी असे काही एक नाही. आपण एक जे आहे ते सर्वांच्या मालकीचे. तू आपली अनुभव संपत्ती का बरे सोडून ठेवतोस? तुझ्याजवळ वादविवाद आम्हाला करावायचा नाही. आम्हाला सांगण्यात कसली आहे प्रौढी, कसला आहे गर्व? तुझ्या जीवनात ही माधुरी, ही सरलता, ही कोमलता, हे प्रेम, हे गोड हसणे, ही सेवावृत्ती, ही निर्कारता, कोणताही काम करण्यास लाज न वाटण्याची वृत्ती, हे सारे कुठून आले ते सांग आम्हाला. आम्ही आजाराची सुश्रुषा करतो, तूही करतोस, परंतु तू आजाराची आई होतोस. आम्हाला का होता येत नाही? तू आम्हाला नुसतं गोड हसण्याची दुसऱ्याला आपलसा करतो, परंतु त्याच्याजवळ चार तास बसून नुसता गोड हसण्याने दुसऱ्याला आपलसा करतोस. ओढून का घेत आहेत? ही जादू कुठून पैदा केली सांग. तुझ्या जीवनात ही सुगंध कोणी मिसळला, ही कस्तुरी कोणी तोडली? श्याम वडाळ्यातील एक दंतकथा तुला माहीत आहे का?